नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। स्वागत करतो। आज वंचित बहुजन आघाडीचा जन आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे न्याय हक्कासाठी न्याय मागण्यासाठी निघालेला आहे। या ठिकाणी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झालेले, औरंगाबादहून आलेले कार्यकर्ते सहभागी झाले। काय सांगतात आमचे पदाधिकारी शहीद सोमनाथ सुरवंशी व लोकनेते विजयदादा वाकोडे यांचं जे बलिदान संविधानासाठी झालेलं आहे, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर हे पूर्वीपासूनच संपूर्ण या प्रकरणामध्ये त्यांचा सर्व लक्ष देऊन पुढाकार घेऊन ह्या न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी साहेब पूर्णपणे प्रयत्न करत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी शहरामध्ये भव्य दिव्य मोर्चा काढून या प्रशासनाने जे हत्यारा प्रशासन आहे, जो हत्यारा फडणवीस आहे, त्याचं सरकार आहे की ज्यांनी आमच्या दोन बहुजनांचा त्या ठिकाणी या संघर्षामध्ये बळी घेतला, त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळावा ही त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची त्या ठिकाणी स्पष्ट भूमिका आहे। धन्यवाद। या मोर्चाच्या माध्यमातून भाजप आणि RSSच्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी यासोबत आमच्या सगळ्या लोकांना सांगणं गरजेचं आहे की मोर्चे आंदोलन आमचे मजबूत होतात, पण आम्ही न्यायालयीन लढाईमध्ये नेहमी पराजित होत असतो। त्यामुळे याही प्रकरणामध्ये जे कमीत कमी 4 ते 5 मुख्य अधिकारी आहेत, अनेक पोलीस कॉन्स्टेबल आहेत, या सगळ्यांवर 302च्या अंतर्गत मुकदमे त्यांच्यामध्ये दाखल झाले पाहिजे। ही भूमिका घेऊन आज वंचित बहुजन आघाडी कलेक्टर ऑफिसच्या समोर आज आपले मोर्चा घेऊन जात आहे। त्यासोबतच ही न्यायालयीन लढा फार मोठा आहे, त्याची ज्युडिशियल इन्क्वायरी चालू आहे। आता एक कमिशन बसवलेलं आहे। या सगळ्या बाबी आम्ही जनतेच्या पुढे आज मोर्चाच्या माध्यमातून मांडणार आहोत। आम्ही त्यावेळेस स्वर्गात गेल्यासारखं वाटलं, कारण की बाळासाहेब आमच्या पाठीशी उभे राहिले, सोमनाथ सुरवंशी अमर झाले। आणि म्हणून आज आपल्या या माध्यमातून सांगतो, आंबेडकर व संविधान एका जातीमातीत माझं घेऊ नका। आंबेडकर संविधान या वडारातला सुद्धा आहे, एवढं मी आज आपल्या माध्यमातून सांगू शकतो। आमचं सुद्धा आहे आणि म्हणून आमच्याकडे घटक मला समजत असेल, वाक्यात असेल तर आपल्याला येत असेल तर त्याचं स्वागत करा, त्याला धिक्कार करू नका, त्याला जवळ घ्या। अरे एक व्यक्ती एक मुलगा त्याला जर संविधान आणि आंबेडकर समजत असेल तर या ठिकाणी या मूलवादी विचाराच्या सरकारने या पोलिसांनी त्याचा खून घातला असं। परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्यांनी वेळा उचललेला आहे की जोपर्यंत सोमनाथ सुरवंशी व विजयदादांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन, हे उपोषण आणि या महाराष्ट्रावर हे जन आक्रोश थांबणार नाही। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फार मोठा एक व्यापक स्वरूपामध्ये इथं प्रशासक यंत्रणेपुढे मोर्चा आणण्यात आलेला आहे। यामध्ये सर्वच आमचे पदाधिकारी, काही महाराष्ट्राचे पदाधिकारी, वकील संघ आणि सर्व उपासक आणि उपासिका उपस्थित होत्या। आणि असा नाविन्यपूर्ण मोर्चा पहिल्यांदाच काढण्यात आलेला आहे। परंतु हे मोर्चा आम्ही भावनेपोटी काढलेला आहे। आमच्या माता भगिनीवर अन्याय झालेला आहे। विजय वाकोडे साहेब, सोमनाथ सूर्यवंशी या अशा प्रकरणामध्ये कुठल्याच पद्धतीनं गुन्हा नोंद झालेला नाही। गुन्हा नोंद व्हावा ताबडतोब त्या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराला न्याय मिळावा। विजय वाकोडे या प्रकरणामध्ये अंतविधी जीव गेलेला आहे त्यांचा। या ठिकाणी सर्व जनतेनं आक्रोश मोर्चा काढला आणि सर्व सहभागी झालो। सर्वांच्या वतीनं मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। आमच्या पुढे याच्या पुढे तीव्र आंदोलन आणि तीव्र संसदेपुढे एक धरणे आंदोलन करण्यात येईल। सूरज जाधव व संतोष पाईकराव यांच्या मारेकऱ्यांना निश्चितच 302चा गुन्हा दाखल करून त्याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, त्यांना असं आश्वासन दिलेलं आहे। पण सध्याची परभणीची अवस्था बघत असाल तर पोलिसच क्राईम करीत आहे, तर सर्वसाधारण माणसाचं जीणं खूप मुश्किल झालेलं आहे। तर तुम्ही बघत असाल या 1-1.5 महिन्यामध्ये 4 ते 5 भीमसैनिकाचा मर्डर झालेला आहे। यामध्ये एक तर सूर्यवंशी आहे, त्याला तर 1.5 महिन्यापासून, लोकनेते विजय वाकोडे त्याला बी 1.5 महिन्यापासून त्याला या प्रक्रियेपासून एक तर दूर ठेवला जातं आणि त्याला न्याय मिळत नाही। आणि दुसरी गोष्ट बघितली, साधारण गोष्टीसाठी इथले काही असे
गुंडगिरीचे लोक आहेत की चाकू घेऊन फिरत आहेत, तर पोलीस प्रशासन काय झोपलेलं आहे काय? अरे जेव्हा तेव्हा बघतो की कुठं मर्डर झालं की तो म्हणून पागल आहे, येडा आहे, असं आहे, हेच प्रशासनाकडून उत्तर भेटत आहेत. दिवसाढवळ्या आपण आपल्या कर्नरला बघितलं आहे, दिवसाढवळा संतोष पायकराव यांचा खून करण्यात आलेला आहे, त्यानंतर सूरज जाधवचा मर्डर करण्यात आलेला आहे आणि त्याला सरळ त्यांच्या आई वडिलांपाशी व्हिडिओ आहेत की त्याला कसं मारण्यात आलेलं आहे, तरी बी इथले PI आणि SP साहेब का शांत आहेत हेच मला वाटतंय की. आणि ते PM रिपोर्टमध्ये असं क्लिअर सांगतायत की याच्यामध्ये घातपात आहे, तरी बी पोलीस प्रशासन शांत आहे. सर्वप्रथम आम्ही पोलिसांचा इथं जाहीर निषेध करतो. रोजी वंचित बहुजन आघाडीमार्फत जन आक्रोश विराट मोर्चाचं आयोजन केलं आहे. ह्या मोर्चाला शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा ह्यासाठी हा मोर्चा आणि वाकोडे बाबा यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हावा, पोलिसांना शासन व्हावा. सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीमध्ये मृत्यू झाला, मृत्यू नाही तर हा खून आहे असं आम्ही वंचित बहुजन आघाडी व समस्त भीमसैनिक मानतो. आणि आपण या मोर्चाला जास्तीत जास्त उपस्थित राहिला याबद्दल आपले आभार. आता आपण 5 ते 10 मिनिटात कलेक्टर ऑफिसकडे इथून निघ. तुम्ही पाठीमागे ठीक आहे बोला. थांबा एक मिनिट. फोन करा. हां थोडं खाली. रेडी. जय भीम. आज दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार आम्ही आज इथे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. हा मोर्चा संविधानिक मार्गाने निघत आहे आणि या जन आक्रोश मोर्चाचं उद्देश म्हणजे जे शहीद सोमनाथ भैया जे शहीद झालेले आहेत त्यांना व वाकोडे बाबा हे देखील शहीद झालेले आहेत, यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे आम्ही हा जनाक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. तरी आज इथे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन त्यांना मान्य करत आहोत. शहीद सोमनाथ आणि वाकोडे बाबा दोघांनाही त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत व त्यांच्या परिवारामध्ये एक व्यक्तींना सरकारी शासकीय नोकरीमध्ये समावेश करून घेण्यात यावं ही आमची सर्व मोर्चाची उद्देश आहे. व हा मोर्चा संविधानाच्या मार्गाने चालून शांततेत आहे व जन आक्रोश मोर्चाचं नाव आहे, परंतु या झोपलेल्या सरकारसाठी हा जन आक्रोश मोर्चा आज इथे आम्ही वंचित बहुजन आघाडीमार्फत काढण्यात आलेला आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.